जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्यातर्फे सर्वांना सादर जय रघुवीर आणि सप्रेम नमस्कार. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतःसिद्ध असता न करावा खेद भक्तजनी. असं समर्थ रामदास स्वामींनी ज्या आत्मारामाबद्दल दासबोधाबद्दल म्हटलं त्या समर्थांच्या वाङ्मयीन स्वरूपातल्या आत्माराम ग्रंथाचं दर्शन यथामती आणि यथासमय करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. आणि अत्यंत प्रगल्भ असणारा हा ग्रंथ सगळ्यात छोटा आकाराने आणि प्रतिपादनाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा असणारा ग्रंथ आत्माराम उर्फ आत्मबोध. समर्थ संप्रदायाची जी प्रस्थानत्रयी म्हणवली जाते मनोबोध, दासबोध आणि आत्मबोध यातला अंतिम उपदेश करणारा, चरम उपदेश करणारा आत्माराम नावाचा ग्रंथ. प्रत्यक्षामध्ये गणरायाला वंदन, शारदेला वंदन, सद्गुरूंना वंदन, रामरायाला वंदन, श्रोत्यांना वंदन आणि आता प्रत्यक्षात 18व्या ओवीपासून विषय प्रवेश. समर्थ रामदास स्वामी या 18व्या ओवीमध्ये सांगतात, आता शिष्या सावधान, ऐक सांगतो गुह्य ज्ञान, जेणे तुझे समाधान अत्यंत बाणे. तुवा आशंका नाही घेतली, परंतु मज तुझी चिंता लागली. का जे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्यापी. दयाळू सद्गुरु शरण आलेल्या शिष्यांच्या पूर्ण कल्याणाची काळजी घेतात. तो पूर्ण शरण आलेला पाहिजे ही अपेक्षा आहे. शरणागतीनंतर शिष्याची जबाबदारी कमी होते आणि सद्गुरूंची जबाबदारी वाढते. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. सुगम पंथे नेऊन घाली, जेथील तेथे. खरं म्हणलं तर शिष्याची पहिली मुख्य जबाबदारी ही आहे की सद्गुरूंना शरण जाणे. आम्ही सद्गुरूंकडे जात नाही असं नाही, पण आम्ही सुद्धा त्यांचा अनुग्रह घेतला. आम्ही सुद्धा परमार्थातले आहोत असं दाखवणं हाच बऱ्याच लोकांच्या परमार्थ प्रांतात येण्याचा उद्देश असतो असं म्हणतात. म्हणून परमार्थात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी अनन्य शरणागती. फार भाग्यानं ही लाभते. शरणागती याचा अर्थ ते सोडून बाकीच्यांना कमी समजणे, आमचेच सद्गुरू खरे इत्यादी इत्यादी लौकिक अर्थानं चिंतन नाही आहे. समर्थ म्हणाले, वेगळेपणे अभक्ता उरोची नको, माझी सद्गुरू माऊली. माझी देवपूजा पाय तुझे गुरुराजा. गुरुचरणाची माती हीच माझी भागीरथी. गुरुचरणाचे ध्यान हेच माझे संध्या स्नान.
गुरुचरणाचा बिंदू हाच माझा क्षीर सिंधू. शिवदिन केसरी पाही सद्गुरु वाचून दैवत नाही. एकदा शिष्य अनन्य शरण गेला. की सद्गुरु कशी काळजी घेतात. पुराणांनी सांगितलं, पती आपल्या गर्भवती पत्नीची जशी काळजी घेतो, पण हिच्या पोटी माझं लेकरू जन्माला येणार आहे, तसे सद्गुरुनाथ आपल्या शिष्याची काळजी घेतात. कारण ज्ञानाचा अंकुर जो याच्या चित्तामध्ये मी बीजारोपित केलेला आहे, तो ज्ञानरूपानं बाहेर पडणार आहे. तेव्हा संपूर्ण काळजी शिष्याची सद्गुरु घेतात. काय ओवी आहे, तुवा आशंका नाही घेतली, परी मज तुझी चिंता लागली. क्षणभर कल्याण आणि समर्थ या दोघांच्या भूमिकेत जाऊन बघावं. मग या ओवीमध्ये जे ठेवलेलं आहे आमच्याकरता गुह्य कल्याणाचं बीज, ते प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होते. सामान्यतः मनुष्य फक्त शब्द ज्ञानामध्ये गुंततो, त्यातला भाव आशय समजून घ्यावा. आणि कसं असेल गुरु शिष्यांचं नातं अत्यंत पवित्र. शिष्य ही प्रामाणिक आहे आणि सद्गुरु तर दयाळूच आहे. शिष्या, आता मी गुह्य ज्ञान सांगणार आहे बरं तुला. अत्यंत सिक्रेट, सहजासहजी न कळणार. आता सांगतो गुह्य ज्ञान, जेणे तुझे समाधान अत्यंत बाणे. तू नाही बोललायस, अनेक वर्ष इकडे सेवा करतोयस, दासबोध वाचलास, मनोबोध आत्मसात केलास, सगळं काही चांगलं चाललंय, पण तरी अजून ते झालेलं नाहीये जे व्हायला पाहिजे. तुवा आशंका नाही घेतली, परी मज तुझी चिंता लागली. किंवा तरी विचार करावा, माझी चिंता सद्गुरूंना लागते का, ह्याचं कसं होणार. आणि जर लागत नसेल तर माझ्यात काहीतरी कमी आहे. कुठल्याही ग्रंथामध्ये जे श्लोक येतात, ओव्या येतात, याच्यामध्येच बरंच लिहिलेलं असतं. म्हणून इंग्रजीमध्ये म्हण आहे, रीड बिटवीन द लाईन्स. समर्थांना माझी चिंता लागली आहे का, मी ज्ञानोबांचा अनुग्रहित आहे, ज्ञानोबांना माझी चिंता आहे का. आणि चिंता नसेल तर सरळ आहे, माझी चिंता लागण्या इतका मी त्यांना शरण गेलेलो नाही. मला कळतंय हो, मला कोण सांगणार ते. आमच्या गावात तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आरशात बघून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. माणूस गुरुकडे जाताना लघु होऊन जात नाही, म्हणून त्याला गुरु मिळत नाही. पुढची ओवी खूप महत्वाची. काय झालंय सांगतो मी तुला, म्हणाले 20वी ओवी. दासबोधाचे समासी निर्मूळ केले मी पणासी, परी तुझ्या वृत्तीसी पालट दिसेना. इथे 200 समासांचा 20 दशकांचा दासबोध अभिप्रेत नाही. या ओवीमध्ये मी ज्या परंपरेत शिकलो त्या परंपरेने मला सांगितलं, हा 21 समासी बद्दलचा समर्थांचा उल्लेख आहे. ते जे 21 समासी दासबोध सांगण्यात आला, अगदी छोटे खानी आहे तो. त्याचाच विस्तार म्हणजे 200 समास आहेत आत्ताचा आपल्या ताब्यात असलेला दासबोध. त्याला जुना दासबोध म्हणायची पद्धत होती. या मधल्या 13व्यातल्या समासामध्ये जुन्या 21 मधल्या 7व्या समासामध्ये जीव कोण, मी कोण,
जीवानं मनाची उपाधी जर सोडली तर जीव हा ब्रह्मच आहे हे प्रतिपादन आलंय. खूप वेळा ऐकलंय, खूप पारायण केली आहेत, किंवा अगदी आता नवीन दासबोध जरी घेतला समर्थानी, देह ठेवण्यापूर्वी आपल्या ताब्यात दिलेला 200 समासांचा दासबोध जरी आपल्या अभ्यासात क्षणभर आणला तरी त्यातही हेच वर्णन आलं. ज्ञान दशकात किंवा 7व्या दशकामध्ये आलेलं वर्णन सातव्या दशकातला 5वा समास, मी पण कसं निरसन करावं याचं वर्णन. जुन्या 21 समासी दासबोधातला 13वा समास, हे मी पण कसं दूर करावं, निर्गुण केले मी पणासी, परी तुझ्या वृत्तीसी पालट दिसेना. समस्या कुठे आहे? बुद्धीच्या पातळीवर सगळं माणसाला कळतं, पण आचरणाच्या पातळीवर जेव्हा वागायची वेळ येते त्यावेळेला मनुष्य परमार्थात नापास होतो. परवाच एक दृष्टांत ऐकला, एका साधूंनी सांगितलेला. एका प्रवचनकाराचं प्रवचन झालं. प्रवचनाचा विषय होता रामायण. छान रामायण समजावून सांगितलं. संपूर्ण रामायण ऐकल्यानंतर लोकांच्या मनामध्ये राम माहिती होता, रामायण माहिती होतं, पण प्रवचनाचा म्हणून प्रभाव, रामाबद्दल अत्यंत प्रेम निर्माण झालं. आणि अर्थातच रावणाबद्दल एक तिटकारा, रावण काही चांगला नाहीये अशा अर्थानं मत तयार झालं. आणि प्रवचनकाराने विचारलं, आता बाहेर मी जेवढे श्रोते आहेत 50, 100, 200, 500 काय जे असतील तेवढ्या मी रामरायाच्या मूर्ती करून आणल्यात, बाहेर ठेवलेल्या आहेत. अर्थात रामाची आणि रावणाची 2 मूर्त्या ठेवलेल्या आहेत. प्रत्येकाने त्यापैकी एक मूर्ती कुठली घेऊन जावी. कुठली न्याल? सगळ्यांनी बोटवर, अर्थातच रामाची. कोणीही रावणाची नेणार नाही. 200 श्रोत्यापैकी 200च्या 200ला कुठली मूर्ती नेणार? रामरायांची. ते म्हणाले, विचार करा. हो हो निश्चित. आता सांगितलं, रामरायाची जी मूर्ती आहे एवढी एवढी, ती काष्ठाची आहे, लाकडाची आहे. आणि रावणाची मूर्ती आहे ती सोन्याची आहे. आता कुठली न्याल? सगळे गडबडले. जर खरंच असं वेळ आली तर मनुष्य विचार करेल, रावणाची निवया, आयुष्यभराची दारिद्र्य गेलं, नंतर रामाप्रमाणे वागू. वागणं महत्वाचं आहे, मूर्तीत काय? कुठं गेलं तत्वज्ञान? इथपर्यंत मी कथा ऐकली. पुढे मी चिंतन केलं, गुरुजींच्या समोर ऐकवलं. गुरुजी म्हणाले, बरोबर आहे, अजून त्यात करेक्शन कर. माझे गुरुजी म्हणाले, रामाची आणि रावणाची दोन्ही मूर्ती सोन्याच्या आहेत. आता कुठल्या न्याल तुम्ही? यापैकी एकच न्यायची आहे. वजन कुठलं जास्त आहे बघून नेऊ, जमलं तर दोन्ही नेऊ. याचा सरळ अर्थ असा, आपण नीती, धर्म, मर्यादा एका विशिष्ट पातळीपर्यंत सांभाळतो, नंतर आपण आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो. याचा सरळ अर्थ असा, अजून मला हे जीवन, पृथ्वीवरचं माझ्या देहाने धारण केलेलं जीवन आणि अनुषंगिक सगळी परिस्थिती हीच जास्त सत्य वाटते. परमार्थ बोलण्याच्या पातळीवर खूप लोक करतात, तो आचरणाच्या पातळीवर झाला पाहिजे. आणि याकरता श्रोते हो, समर्थ सांगतात, तू महत्वाची गोष्ट जाण. इतका सगळा दासबोध ऐकून सुद्धा परी तुझ्या वृत्ती तया निरूपणे ही वृत्तीसी पालट दिसेना. समर्थांचा एक अभंग आहे. समर्थ म्हणाले, रामा तूच माझं मन बदल रे.
आपली कैफियत मांडतात रामाकडे समर्थ. पतित पावना जानकी जीवना वेगे माझ्या मना पालटावे. मन हे चंचळ न राहे निश्चळ निरूपणी पळ स्थिरावेना. सांडुनिया ध्यान विषय चिंतन करीत असे हे मन आवरेना. रामदास म्हणे कथा निरूपणे मनाची लक्षणे जैशी तैशी. कथा कीर्तन प्रवचन ऐकल्यानंतर अंतःकरणात थोडं वैराग्य निर्माण व्हावं, एक पवित्रता निर्माण व्हावी. ती काळापुरती होते. काही निरूपणी हे सद्वृत्ती होते. स्थळत्याग होता सवेची जाते. काय करू रे क्रिया घडेना तुझवीण रामा मज कंठवेना. या जगामध्ये मठात, मंदिरात, मशिदीत, चर्च मध्ये होणारी गर्दी दिवसेंदिवस वाढतीये. याचा परिणाम सज्जनता वाढली पाहिजे समाजात. पण एकूण बातम्या ऐकल्या की सज्जनतेऐवजी पुढचं काही बोलण्याची गरज नाही. रामायण किती लोकांना माहित नाही हो. आपल्या वडिलांच्या वचनाकरता एका क्षणात राज्याचा त्याग करून वनामध्ये 14 वर्षाकरता निघून जाणारे रामराय कुठे, आणि कुठे राज्याचा अधिकार नसताना मला राज्य मिळालं पाहिजे, मला राज्य मिळालं पाहिजे अशा स्वार्थानं राज्यावर बसणारे आणि कोट्यावधी रुपयांचा अपहार करणारे अलीकडचे राज्यकर्ते कुठे. मुद्दा राजाचा नाही चालला, मुद्दा प्रत्येकाच्या चित्ताचा चाललाय. माझ्यावर जर वेळ आली तर माझ्या अंतःकरणाची तयारी आहे की मिळालेल्या संपत्तीवरती क्षणार्धात तुळशीपत्र ठेवून निघून जाण्याची. आणि हे केवळ मी वस्तू या दृष्टीने बोलतोय. देहावरती सुद्धा तुळशीपत्र ठेवायची वेळ आली तरी क्षणार्धात देह टाकताना सुद्धा मला कुठेही दुःख होता कामा नये. ही तयारी ज्याची होते त्याला आत्मज्ञान होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून ती संन्यासी मंडळी जेवायला बसतात ना, तेव्हा त्यांच्या भोजनाची एक पद्धती आहे. जेवायला वाढणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या मस्तकावर तुळशीपत्र ठेवायचं आणि इथे दीर्घतमा माम तेजो योजुर्वान दशमी युगे अपाम अर्थसारीत यतीनाम ब्रह्मा भवती सारथी असा मंत्र म्हणायचा. म्हणजे प्रत्येक भोजनाच्या वेळेला मस्तकावर तुळशीपत्र ठेवायचे त्या यतीने. पण हे जे अन्न खाणारे आणि त्याचं देहात रूपांतर होणार आहे, वेळ आली तर एका क्षणार्धात हा देह टाकलेलाच आहे मी, त्या वैकुंठामध्ये जायला मी तयार आहे असं क्षणाक्षणाला ज्यानं अंगी बाणवून घेतलंय त्याला यती किंवा संन्यासी होण्याचा अधिकार आहे हे सांगणारा हा मंत्र आहे. केवळ त्या यतीचा संन्यासाचा मुद्दा नाहीये. तुमचा माझा प्रत्येकाचा हा विचार असावा की समर्थ मला सांगतायत, आत्मज्ञान देतायत, त्याकरता पडेल तो त्याग करण्याची माझी भूमिका असावी. या क्षणाला नसली तरी तशी असावी असं निदान वाटावं तरी. श्रोते हो, एवढा दासबोध ऐकल्यानंतर सुद्धा तुझ्या वृत्तीत या निरूपणे तया निरूपणे ही वृत्तीसी पालट दिसेना. म्हणून आता मी बोलतोय. म्हणून न पुसता सांगणे घडले शिष्या तुझं कारण. म्हणून तू बोलला नाहीस तरी सुद्धा, तू विचारलं नाहीस तरी सुद्धा, तू काही अपेक्षा केली नाहीस तरी सुद्धा तुला कल्याणापर्यंत घेऊन जाणं ही सद्गुरू म्हणून माझी जबाबदारी आहे. आणि मी तुझ्यावर दया करत नाही, मी माझ्या भूमिकेला न्याय देतोय. श्रोते हो,
तुकाराम महाराज एवढ्या करता संतांचे उपकार मानतात. काय वानू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे यासी भावे उपकारी, ठेविता हा पायी जीव थोडा. करुणी सायास शिकविती हो. तुका म्हणे वत्स धेनू येचे चित्ती, तेणे तैसे मज येती सांभाळीत. रानामध्ये वनामध्ये चरणारी गाय संध्याकाळच्या वेळेला त्या वासराच्या ओढीने जशी धावत धावत येते, तिथे ती चरत असते, पण चरताना सुद्धा तिच्या डोक्यात वासरू असत, तिच्या मस्तकामध्ये वासरू असत. विचार फक्त वासराचा करत असते. चरते ती, भूक भागवली पाहिजे, त्याशिवाय दूध तयार होणार नाही, देह पुष्ट होणार नाही, म्हणून ती तिथे असते. तुकाराम महाराज सांगतात, तसं सगळ्या संतांचं प्रामाणिक असा जर मी झालो तर प्रामाणिक शिष्यावरती, प्रामाणिक साधकावरती अत्यंत प्रेम असतं. तुका म्हणे वत्स धेनू येचे चित्ती, तैसे येती मज सांभाळीत. सद्गुरुनाथ आता बोलायला आरंभ करतायत. म्हणून शिष्या, म्हणून न पुसता सांगणे, घडले शिष्या तुझं कारणे. आता काय तुझी जबाबदारी आहे? आता तरी सोय धरणे श्रवण मननाची. मी काय सांगतोय ते नीट ऐक. आणि प्रवचन संपल्यानंतर आता मी स्नानाला जाईन, तूही स्नानाला जाशील. महत्वाची गोष्ट कर, इथून पुढे उद्याचं प्रवचन होईपर्यंत तू मनन कर, प्रामाणिक श्रवण कर आणि मनन कर. श्रोते हो, फार छान असा उपदेश 20, 21, 22, 23, 24 इथपर्यंत साधन सांगितलं. आणि आता मी जे साधन सांगणार आहे त्या साधनाची प्रामाणिकपणानं अंमलबजावणी कर. परिणामतः तू आत्मज्ञानापर्यंत जाशील, हे समर्थ सांगणार आहे. या प्रवचनाचा आनंद आपण उद्या घेऊया. सगळ्यांना नमस्कार. इथेच थांबतो. रामराया तुला वंदन करतो. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थली सुखगना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ.